रामकृष्ण हरी. येतो का आवाज माझा? बरं, चला ठीक आहे. मनोमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. आतापर्यंत आपण अन्नमय कोशवादी पाहिले, इंद्रियात्मवादी पाहिले, प्राणमय कोशाला आत्मा म्हणणारे प्राणमयवादी पाहिले. आता मनोमय कोश आणि त्याला आत्मा म्हणणारे मनोमयवादी यांचं एक त्या ठिकाणी मत आहे. यावरून काय झालं, पहिल्याचं खंडन करायचं आणि आपलं मंडन करायचं. अन्नमय कोश वाद्याने काय केलं, आपलं मंडन केलं. आपलं मंडन केलं म्हणजे तो पहिल्या नंबरचा असल्या कारणाने त्याने आपलं मंडन केलं, किंवा अन्नमय कोशच आत्मा आहे असं त्याने सांगितलं. आणि इंद्रियात्मवादी होते, त्याने काय केलं, अन्नमय कोश आणि याचं खंडन केलं आणि इंद्रियच आत्मा आहे असं मंडन केलं. त्याच्यानंतर पुढचे जे होते त्या ठिकाणी तर प्राणमयवाले होते, तर त्याने काय केलं, आपलं इंद्रियात्मवादी यांचं खंडन केलं आणि आपलं मंडन केलं. त्याच्यानंतर आता मनोमय असणाऱ्या कोशाला आत्मा मानणारे हे काय करतात, प्राणमय याचं काय करतात, खंडन करतात आणि आपलं मंडन करतात. जसं ख्याती आपण पाहिलं का नाही, पुढच्याचं खंडन करायचं आणि आपलं मंडन करायचं, तसं याने पुढच्याचं खंडन करून आपलं मंडन केलेलं आहे. मनोमय कोशास आत्मा म्हणणाऱ्यांचे मत. मनोमय कोशवादी असे म्हणतात की घटाप्रमाणे ज्ञानशून्य प्राणास आत्मा म्हणता येणार नाही. आता हा जो प्राण आहे, हा प्राण कशापासून उत्पन्न झालेला आहे? सत्वगुणापासून, रजगुणापासून का तमगुणापासून? कळेल आपल्याला. पहा बरं, रजगुणाचं कार्य असणारा हा काय प्राण आहे. या प्राणाच्या ठिकाणी फक्त काय होत असतात, क्रिया त्या ठिकाणी होत असतात, है की नाही? त्याला त्यातलं काही ज्ञान असतं का? त्याला काहीच ज्ञान नसतं. ज्ञानोबरायांची एक ओवी आहे, म्हणे एक गाडीवान आणि तो गाडीवान आणि कुठंतरी वरडाला गेला आणि वरडाला वराड घेऊन गेला. आणि वरडाला कोण कोण गेलं, लग्नाला कोण कोण गेलं, संपूर्ण वऱ्हाड. आणि अशा पद्धतीने त्या गाडीमध्ये गेलं आणि त्या गाडीला 2 बैल जुंपलेली होती, बरोबर की नाही? मग त्या गाडीला 2 बैल झोपलेली होती. मग त्याच्यात जास्त क्रिया कोणी केल्या, लोकांनी केल्या, वराडाने केल्या का बैलाने केल्या? तर बैलाने जास्त क्रिया केल्या, बरोबर की नाही? ऐक नाही, बैलाने जास्त जरी क्रिया केल्या तर बैलाला त्या ठिकाणी काय खायला मिळालं आणि वराडाला काय खायला मिळालं? तर वराडाला त्या ठिकाणी बुंदी भात वगैरे मिळालं आणि बैलाला शेवटी कडबाच मिळाला. मग तो बैल म्हटला का, मला या ठिकाणी कडबा का दिला, मला बुंदी भात का दिला नाही? तसं का बरं बैलाला कडबा भेटला? कारण बैल कसा आहे, जड बुद्धीचा आहे, आहे का नाही? त्याला काही त्यातलं ज्ञान आहे का? त्याला काही त्या ठिकाणी ज्ञान नाहीये. तसं मग या ठिकाणी हा प्राण आत्मा कसा असू शकतो? कारण ज्याला ज्ञान असतं, बरोबर आहे का नाही, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, याचं ज्याला ज्ञान असतं त्याला आत्मा म्हटलं पाहिजे का नाही? आणि ज्याला ज्ञानच नाही, फक्त क्रिया होतात, म्हणून त्याला आत्मा म्हणून चालेल का? तसं त्याला आत्मा मानता येणार नाही. जसा घट त्या ठिकाणी कसा असतो, आहे घट त्या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी पाणी भरणं वगैरे क्रिया होतात, पण तो जड आहे का नाही? तो घट जसा जड आहे, तो घट जसा जड आहे तसा हा प्राण कसा आहे, जड आहे. का जड आहे? कारण याला ज्ञान तरी होईल का? हा रजोगुणाचा असणारं काय कार्य आहे, म्हणून हा ज्ञान शून्य आहे, जड आहे, घटाप्रमाणे त्या ठिकाणी आहे. काय? प्राण. म्हणून प्राणाला आत्मा म्हणणं संभवत नाही. आणि हे कशाने कळालं तुम्हाला? हे मनाने कळालं ना तुम्हाला? हे मनाने कळालं. निश्चय कशाने केला तुम्ही? प्राणाने केला का मनाने केला? मनाने त्या ठिकाणी असा विचार केला तुम्ही. म्हणून घटाप्रमाणे ज्ञानशून्य प्राणास आत्मा म्हणता येणार नाही. ज्ञानवान मनच आत्मा आहे आणि ज्याला ज्ञान होतं त्यालाच काय म्हटलं पाहिजे? आत्मा म्हटलं पाहिजे, आहे का नाही? मग कशाला आत्मा म्हणा? मनालाच त्या ठिकाणी आत्मा असं म्हणलं तरी चालल, असं त्या ठिकाणी म्हणतात. कारण बंध मोक्ष मनाच्या आधी नाही. आता बघा, आता हे
आपल्याची मन करी आपणा बंधन, आहे का नाही? आपलंच मन आपल्याला बंधन करतं का नाही? आणि आपलंच मन आपल्याला मुक्त करतं का नाही? मन एव मनुष्यानाम कारण बंध मोक्ष. मनच बंधाला कारण आहे आणि मनच मुक्त होण्याला कारण आहे का नाही? अशा आपण पहा आता नेहमीच एक दृष्टांत पाहतो की ते एक वाळवंटातलं एक हा उंट असतो आणि त्या उंट जसं आता बैलगाडीवर म्हणतात तसं उंट हाकणाऱ्याला काय म्हणतात तिकडं, आहे का काही लक्षात? किंवा तो उंटवाला म्हणावा कुठंतरी दूरच्या बाजारामध्ये गेला आणि घरी जाता जाता संध्याकाळ उशीर झाले आणि म्हणून कुठंतरी एका साधूच्या आश्रयाला थांबला. साधूच्या आश्रयाला थांबल्याच्या नंतर त्याच्या उंटाला बांधण्याकरता त्याच्याकडे रशी नाही आणि खुंटा नाही. मग आता बांधायचं कसं? तर साधूने सांगितलं, म्हणले त्या बांधण्याची काही गरज नाही, तू एकच कर, म्हणले काय, फक्त बांधण्याचा अभिनय कर त्याच्या पुढं. मग त्याने काय केला, बांधण्याचा अशा पद्धतीने अभिनय केला. त्याच्यावरून तो रस्सी त्याने उतरवली आणि नंतर तो खुंटा घेतला, तो ठोकला. नंतर त्याला रस्सी कशी बांधायची असते लहान मुला पुढे आपण नाही का ते करून दाखवतो, हातामध्ये काहीतरी घेतो ना असं गायब झालं म्हणून दाखवतो, परत हातामध्ये आलं असं दाखवतो, किंवा ह्या बोटाचा थुंका ह्या बोटावर कसा घ्यायचा हे दाखवतो. ते मुलांना खरं वाटतंय का नाही? अगदी त्याप्रमाणे त्या उंटापुढे त्याने बरोबर उंटाला बांधण्याचं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य काढलं आणि खुंटा वगैरे ठोकून त्याला रशीनं वगैरे बांधलं. आणि उंटाला आता बस बस म्हणण्याची सुद्धा गरज नाही पडली. तो उंट बसला पण आणि रात्रभर कुठेच गेला नाही. रात्रभर कुठेच गेला नाही. सकाळचं ज्या वेळेस त्याला उंटाला उठवायची वेळ आली, तो उंट उठानाच. आता उंटाला बांधलं, आता हा जो उंट बांधणार होता त्याने उंटाला बांधलेलं नव्हतं, फक्त बांधण्याचा अभिनय केला होता. खरंच रशी होती का त्याला? खुंटा होता का? काहीच नव्हतं. फक्त त्या अभिनयाने तो काय बसलेला होता, रात्रभर कुठे गेला नाही. आणि सकाळचं उठायचं म्हटलं तरी तो उठला नाही. शेवटी काय केलं त्याने, त्या साधूने सांगितलं, म्हणले रात्री जसा बांधण्याचा अभिनय केला, आता त्याला सोडण्याचा अभिनय कर. आणि मग अशा पद्धतीने त्याला तसा खुंटा उपटला, उपटून मग त्याच्यावरला रसा वगैरे सोडला, रश्या गुंडाळल्या, त्याच्या पाठीवर टाकल्या आणि आता उठ उठ म्हटल्याच्या नंतर उंट उठला. वास्तविक पाहिलं तर उंटाला बांधायला रशी पण नव्हती आणि खुंटा पण नव्हता, आहे का नाही? आणि सोडायला रशी पण नव्हती आणि खुंटा पण नव्हता. तरी पण उंट त्या अभिनयाने बांधला का नाही आणि अभिनयाने सुटला का नाही? तसं या मनाने हे सगळं कल्पित वाया म्हणे हे नाव, एरवी कल्पनाची सावेव, जयाच्या संगे जीवदशा वस्तू. वास्तविक पाहिलं तर या मनामुळेच आपल्याला जीवदशा, आपण जीव झालो का नाही त्या ठिकाणी आहे. तुका म्हणे काय, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. मग हा स्वतः परब्रह्म रूप असताना जीवपणाला आला का नाही? मग जीवपणाला का आला? कारण आपल्याची मन करी आपण बंधन. आपलंच मन काय करतं, आपल्याला बंधन करतं. आपणची तारी, आपणची मारी, आपण उद्धारे, आपण पे. आपणच त्या ठिकाणी आपला उद्धार करतो आणि आपणच आपल्याला बंधनात कारण ठरतो. आता हा प्राण काय कुठं मुक्त करतो का आपल्याला? प्राण काय आपल्याला कुठं ज्ञान करून देतो का? मग ह्या प्राणाला तुम्ही आत्मा कसं काय म्हणता? प्राणाला आत्मा म्हणण्याच्या ऐवजी तुम्ही मनालाच आत्मा अशा पद्धतीने म्हणा का? कारण मनाच्या संबंधाने बंध घडतो, मनाच्या संबंधाने मोक्ष त्या ठिकाणी घडतो, असं लक्षात घेता येईल. ज्ञानवान मनच आत्मा आहे, कारण बंध मोक्ष मनाच्या अधीन आहे. विषयामध्ये आसक्त मन बंधनाचा हेतू आहे. आता समजा एखादा विषय समोर आला तर त्या विषयाच्या ठिकाणी मन जातं का नाही आपलं? आणि एकदा मन गेलं तर मग तिथं गेलं. आता एखाद्या वेळेस त्या मनाला सांगितलं ना, आता तुला तर नेहमीच माहिती तिथं काही पाहण्यासारखं नाहीच आहे का नाही? त्याच्यामुळे वारंवार तिकडे जाण्यात काही अर्थ आहे का? मग आता एकच कर ना, माझ्या मनाला लागो छंद, माझ्या मनाला नुसतं गोविंद गोविंद एवढं छंद लागू दे, आहे का नाही? असं मनाला समजून सांगितलं तर मन जातच का नाही त्या विषयाकडं? तरी मन त्या ठिकाणी जातच. त्याला सांगितलं ना काय नाही, तरी ते मन म्हणतं काही नाही. असं तुम्ही जे म्हणताय का नाही, ते काय नाही तेवढं तरी बघून येऊ द्या. लोक म्हणतात का नाही, अहो काय का आता झालं, सकाळचं वाचन वगैरे झालं, ज्ञानेश्वरी झाला, गाथा झाला, भागवत झालं, विचारसागर झाला, आता झालं आमचं. तुम्ही म्हणे ना 5-5 मिनिटं सगळं करायचं, झालं आमचं करून. आता काय करायचं? आता काही नाही, आता जरा थोडा टाइमपास करू म्हटले, आहे की नाही? आता हा टाइमपास सुद्धा त्याला मार्ग पडू शकतो की नाही? म्हणजे न अहो ते म्हटले की नाही, मोकळे मन सैतानाचे गड. हे मोकळं मन आहे का नाही,
हे लगेच मनामध्ये काहीतरी येत राहतं का नाही विचार. मग ह्या मनाला काय केलं पाहिजे, जसं ते तुम्हाला ते शेठजीची कथा माहिती आहे का नाही. ती वाळवंटामध्ये त्याला बाटली भेटली, त्याच्यामधून भूत निघालं. त्याने सांगितलं होतं, मला प्रत्येक वेळेस काहीतरी काम देईन, मोकळा असलं तर मी तुला खाऊन टाकेन. वेळच आली की नाही. ती इतकं मन चपळ असतं त्या ठिकाणी. कोणती गोष्ट मला सांगा, चंद्रावर जाण्याकरता, सूर्यावर जाण्याकरता किती काळ लागतो आपल्याला. तसं ह्या मनाला नुसतं चंद्र म्हणलं तर 10 वेळा जाऊन येऊ शकतं की नाही. इतकं मन कसं आहे, बहुत चंचळ चपळ, जाता येताना लगे वेळ, किती राखो दोन्ही काळ, निजल्या जागे वेळ. अशा स्वरूपाचं काय आहे, हे मन त्या ठिकाणी आहे. म्हणून विषयाच्या ठिकाणी मन गेलं का लगेच बंधनाला कारण ठरतं. कारण विषयाच्या ठिकाणी त्याची काय होती, आसक्ती निर्माण होती. आणि एकदा आसक्ती निर्माण झाली की मग आता ती गोष्ट आपल्याला मिळालीच पाहिजे. जोपर्यंत ती गोष्ट मिळत नाही तोपर्यंत हे मन बंधनात राहतं का नाही. बरं, ती गोष्ट मिळाल्याच्या नंतर मन त्याच्यावर समाधानी राहतं का, परत दुसरं काहीतरी मिळावं म्हणून त्याच्याकडे जात राहतं. नवीन विषय मिळाला का मन त्याच्याकडे जात राहतं. हे मन किती व्यापक आहे बरं. या व्यापक मनाचा जर विचार करायला गेलं, माग अनेक वेळा आपण त्याच्यावरती विचार करून आलो की जसं आता आता सांगून झालं का नाही, चंद्रावर आणि सूर्यावर जाण्याकरता किती वेळ लागत मनाला. इतक्या दूरपर्यंत म्हणजे इथून तिथून मन आहे का नाही. किती व्यापक विचार मन करू शकतं. त्या मनाला तुम्ही लाडू, जिलेबी, बुंदी आहे का नाही, असे लहान लहान पदार्थ खाऊ घालता. आता तर ते नवीन नवीनच पदार्थ खाऊ वाटतात, आहे का नाही. तर त्याच्यावर किती जर मनाला समाधानी करायचं म्हटलं, अहो कधीतरी बाहेर चला खायला, आहे का नाही. असं एकदा खायला गेल्याच्या नंतर दुसऱ्यांदा ते मन म्हणतच का नाही, आता परत गेलं पाहिजे, आता परत गेलं पाहिजे. लागलं का नाही त्याला वेळ त्या मनाला. म्हणजे हे विषय त्या मनाला बंधनाला कारण ठरतात की नाही. हे मनाला मनाला बंधनाला कारण ठरतात. मग ह्या मनाला दिलं काय पाहिजे बरं. ह्या मनाला एकच द्या. त्या मनापेक्षा व्यापक काय आहे, तर त्या मनापेक्षा व्यापक त्या ठिकाणी परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याच्या चरणावर एकदा मन गेलं की मग आता मन इकडे तिकडे धावल का, उलट धावणार नाही. आता कुठे धावे मन, का बरं, तुझे चरण देखले. चरण शब्दाचा अर्थ काय घ्यायचं बरं. नुसतं लोक चरण चरण म्हणतात. चरण शब्दाचा अर्थ काय घ्यायचा. आत्मस्वरूप. स्वरूप शब्दाचा अर्थ चरण घ्यायचा. संतांचे चरण, देवाचे चरण याचा अर्थ घ्यायचं. स्वरूप आपलं जे आत्मस्वरूप आहे त्याला चरण असं त्या ठिकाणी म्हणायचं. ठीक आहे ना. म्हणून विषयामध्ये आसक्त मन बंधनाचा हेतू आहे व विषय वासना रहित मन मोक्षास हेतू आहे. आणि एकदा त्या मनाला कळालं, काय कळालं, संसार दुःखमुळं चौकडी इंगळ, विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ, ठाऊकचे आहे संसार दुःखाचा. या मनाने किती त्या संसाराच्या मागे लागण्याचा प्रयत्न केला, संसार मिळवण्याचा प्रयत्न केला, तर संसार कसा आहे, असं जड आणि दुःखरूप आहे असा एकदा मनाला विचार झाला की मन त्या विषयाकडे जातं की एकदा. आपल्याला नेहमी आपण 15व्या अध्यायामध्ये बघा की जे विषय रांधली रससोयी, जे जेवणारा ठावी वय, तो ताटची सांडून जाई जया परी. आणि मग त्या जेवणामध्ये विष आहे असं त्याला कळालं, तर ते भरलेलं ताट आणि टाकून निघून जाईल का नाही. तसं त्याला हे कळालं की हा संसार काय आहे, वर फक्त दिखावण्याकरता आहे. बेगडाची बाहुली, बेगड असतं का नाही, त्याला फक्त हाय शेणच असतं आतमध्ये, मातीच असते आतमध्ये, वर बेगड लावलं ते चमचम दिसतं. आणि एखाद्या दिवस ती खेळण्याची बाहुली जर लहान मुलाची पावसामध्ये जर तशीच राहिली विसरून, तर मग नंतर ज्यावेळेस ती बाहुली घेण्याकरता येतो तेव्हा तिथं काय असतं, शेण असतं, चिखल असतो. त्याच्यावरली बेगड निघून गेली का ते मग घेण्यासारखं सुद्धा वाटतं का. तसंच हा संसार आहे का नाही. एकदा याला कळालं का हा संसार कसा आहे, दुःख रूप आहे, जड आहे, असत आहे, मग ते मन त्याच्या मागे लागत का, त्याच्या मागे लागत नाही. म्हणून ते मन कसं होतं, विषय रहित त्या ठिकाणी होतं. आणि जेव्हा मन विषय रहित होतं त्यावेळेस ते मोक्ष होतो का नाही मनामध्ये. मन मोकळं होतं की नाही. मन मोकळं होणं म्हणजे मोक्ष होणं. आणि मनाला बंधन असणं म्हणजे काय, बंदच होणं. म्हणजे विषयाची आसक्ती हा मनाला काय बंद आहे. आणि विषयरहित अवस्था हाच मनाचा काय त्या ठिकाणी मोक्ष आहे त्या ठिकाणी. लक्षात आलं. आणि मन संबंधानेच इंद्रिय मना हा मन संबंधानेच इंद्रिय ज्ञानास येतो आहे. आणि मनाचा संबंध असेल तर इंद्रिय कार्य होतात की नाही. अहो, हे इंद्रिय आहेत का नाही, आणि त्याच्यामध्ये मन सुद्धा एक प्रकारचे इंद्रिय म्हटलेलं आहे का.
बघा ना, मनू राजा एक पुरी नेहमी म्हणता का नाही तुम्ही? का गेले विसरून? मन इंद्रियांचा राजा असं म्हणता की नाही? हे वचन आहे का नाही? मग जे सगळ्या इंद्रियांचा राजा कोण आहे? मन आहे, आहे की नाही? आणि ते मनात आलं तरच इंद्रिय कार्यकारी होतात की नाही? आणि मनात जर आलं नाही तर इंद्रिय कार्यकारी होतील का? म्हणजे सगळ्या इंद्रियांना सांगणारा कोण आहे? मन त्या ठिकाणी आहे. म्हणजे हे सगळे इंद्रिय मनाच्या अधीन आहे. बरोबर आहे की नाही? मग मन त्या ठिकाणी श्रेष्ठ ठरलं का नाही? तुम्ही कशी मागच्या याच्यामध्ये म्हटले होते, प्राणमय कोशात सगळी इंद्रिय निघून गेली आणि प्राण निघून चालल्याच्या नंतर देह कसा पडतो? मग सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे? प्राण आहे. म्हणून प्राणाला आत्मा म्हणा. तसं आमचं म्हणणं आहे की ही सगळी इंद्रिय आणि सगळे प्राण हे कशाच्या अधीन आहे? अहो, मनाच्याच अधीन आहे ना. मग आता कोणाला आत्मा म्हटलं पाहिजे? प्राणाला आत्मा म्हटलं पाहिजे का मनाला आत्मा म्हटलं पाहिजे? आ मनालाच आत्मा म्हणलं पाहिजे असं मनोमय कोशवाद्यांचं मत आहे. म्हणून मन संबंधानेच इंद्रिय ज्ञानास हेतू आहे. मन संबंध वाचून इंद्रियास ज्ञान होत नाही. आणि मनाचा जर इंद्रियांशी संबंध नसेल तर त्या इंद्रियांना ज्ञान होईल का? की ही गोष्ट आपल्याला आता करायची आहे, होणार नाही. म्हणजे मनाचा संबंध इंद्रियाशी असेल तर ज्ञान होतं, मनाचा संबंध इंद्रियात नसेल तर त्या इंद्रियांना ज्ञान होत नाही. म्हणजे ते कोणत्याही प्रकारचं कार्य करत नाही असं लक्षात घ्या. म्हणून सर्व व्यवहारास हेतू मुख्य मनच आहे. म्हणून सगळे जे व्यवहार होतात की नाही त्या सगळ्या व्यवहारांना हेतू कोण आहे? मन आहे व ते मनच आत्मा आहे. म्हणून मनोमय कोशवाद्यांचं काय म्हणणं आहे? का मनच आत्मा आहे. बघा आता हे असं एक एक मुद्दा सांगितला की गुंतला का नाही एक मनामध्ये, गुंतला का नाही एक अन्नमयामध्ये, गुंतला का नाही एक इंद्रियामध्ये आणि गुंतला का नाही एक प्राणामध्ये, तिथंच गुंतून पडतात. आणि तिथं गुंतून पडून त्यालाच आत्मा मानतात. आणि जो साक्षीरूप आत्मा आहे त्याला कोणी आत्मा मानायला तयार आहे का? कारण तो विषय होतोय का? मन तुम्हाला विषय झालं, प्राण विषय झालं, इंद्रिय विषय झालं, स्थूल शरीर विषय होतं, हे सगळं तुम्हाला विषय होतं. आणि तुम्हाला आत्मा विषय होतो का? बरं, आत्मा काय विषय होत नाही? नियम काय केला आपण? आत्मा आपल्या स्वरूपाहून भिन्न आहे का? आपलं स्वरूपच आहे, स्वरूपच आहे. म्हणजे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला विषय होत नसतं. बरोबर आहे की नाही? मग तो जर विषय होत नसेल तर मग आता काय करायचं? तर हे जे कोश आहे या कोशाला जर आपण बाजूला केलं तर उरणार कोण आहे बरं त्या ठिकाणी? पाचही कोश. गवताच्या काडीला मुंजा नावाचं गवत आहे, त्याच्यात सगळे पापुत्रे बाजूला काढले तर आतमध्ये काय राहतं त्याच्यात? एक सळई सारखी काडी राहते का नाही? मग ती मिळते का नाही आपल्याला? कधी मिळेल? हे सगळ्याला बाजूला करावं लागेल ना. एक एक कोश काय करावं लागेल? विचारात घ्यावा लागेल. आणि जोपर्यंत त्याला बाजूला करत नाही तोपर्यंत त्या आत्म्याचा साक्षात्कार होईल का? आत्म्याचा साक्षात्कार होणार नाही. मग या सगळ्याला बाजूला केलं की मग उरला उरे विठ्ठल असं होऊ शकतं आपल्याला. हम्म. आता पुढचा मुद्दा पहा. विज्ञानमय कोशास आत्मा म्हणणारांचे मत. आता विज्ञान शब्दाचा अर्थ आपण काय घेतो बरं दरवेळेस? विज्ञान म्हणजे काय? हम्म. बुद्धी असा शब्द घ्यायचा. विज्ञान हे कोणाचं मत आहे बरं? माध्यमिक का शून्यवादी? माध्यमिक योगाचार का शून्यवादी असं म्हणायचं ना? योगाचार का शून्यवादी असं म्हणायचं, बरोबर ना? तर हे हे योगाचारवादी आहे ना? योगाचार. बघा बरं नक्की कोणाचा शब्द आहे हा? हा, माध्यमिक शून्यवादी. आणि हे योगाचार हे विज्ञानवादी. विज्ञानवादी म्हणजे क्षणिकम क्षणिक. हा, आणि ते शून्यम शून्यम असं होतं. मग ते माध्यमिक शून्यवादी आणि हे योगाचारवाले हे कोण आहेत? हे विज्ञानवादी त्या ठिकाणी आहे. विज्ञान म्हणजे बुद्धी आणि बुद्धी म्हणजेच काय आहे? आत्मा असं त्या ठिकाणी विचारात घेणारे हे लोक आहेत. तर त्यांचं मत पहा. क्षणिक विज्ञानवादी बौद्धांचे असे मत आहे की मनाचा व्यापार बुद्धीच्या अधीन आहे. आता हे बुद्धी म्हणजे यांचा हा बुद्धीला आत्मा म्हणतात. हा कसा मांडला त्यांनी? क्षणिक विज्ञान रूप मांडला. म्हणजे पहिल्यांदा उत्पन्न होतं, पहिला उत्पन्न, स्थिती आणि लय अशा पद्धतीचा काय असतो तो
आत्मा असतो तो कसा असतो? क्षणिक असतो का काही काळापर्यंत मोठ्या काळापर्यंत टिकणारा असतो? क्षणिक मानला ना, क्षणिक म्हणजे क्षणभर. क्षण शब्दाचा अर्थ डोळे झाप उघड झाप, किंवा ही वस्तू पाहून झाल्याच्या नंतर ती वस्तू पाहणं, ती पाहून झाल्याच्या नंतर आणखीन पुढची वस्तू पाहणं, बरोबर आहे की नाही? आणि म्हणजे आता पहिली वस्तू पाहून झाली की दुसरी वस्तू आपण जर पाहायला लागलो तर काय होतं? आता पहिली वळ पाहिली, वरची पहिली वळ झाली पाहून, लगेच दुसरी वळ पाहिली, लगेच तिसरी वळ पाहिली, असा विचार चालला की नाही? मग पहिल्या क्षणामध्ये पहिली वळ संपली, दुसऱ्या क्षणाला दुसरी, तिसऱ्या क्षणाला तिसरी वळ. तसं यांचा आत्मा कसा आहे? क्षणिक. अशा पद्धतीचा काय आहे? क्षणिक विज्ञान रूप म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय स्वरूपाचा त्या ठिकाणी आत्मा आहे. क्षणिक विज्ञानवादी बौद्धांचे असे मत आहे की मनाचा व्यापार बुद्धीच्या अधीन आहे. आता ह्या सगळ्या मनाचा व्यापार कशाच्या अधीन आहे? बुद्धीच्या अधीन आहे. मग आता मन आणि बुद्धी ही वेगळे आहे का? तर म्हणतात मन आणि बुद्धी मात्र वेगळे नाही. आता आपण काय करतो की अंतकरण आणि अंतकरणाच्या परिणामाला वृत्ती म्हणतो. जेव्हा ती वृत्ती संकल्प विकल्प करते तेव्हा त्याला आपण बुद्धी म्हणतो, आणि निश्चय करते तेव्हा आपण त्याला मन म्हणतो. का संकल्प विकल्प करणाऱ्याला मन म्हणायचं, आहे का नाही? आणि निश्चय करणाऱ्याला, आणि एखाद्या पदार्थाचं सतत अनुसंधान चालू असेल तर त्याला काय म्हणायचं? चित्त म्हणायचं. पूर्वपार करणारं अनुसंधान करणारं चित्त म्हणायचं. आणि अनात्म पदार्थाच्या ठिकाणी मी मी माझं माझं असं करणारी जी अभिमानी वृत्ती असते तेव्हा त्याला काय म्हणायचं? अहंकार. असं म्हटलं की नाही आपण? म्हणजे अंतःकरणाचे किती प्रकार पडले? 4 प्रकार पडले. म्हणजे त्या अंतःकरणाचा परिणाम भिन्न भिन्न रूपाने होतो, म्हणून मन बुद्धी आपण हे असं म्हटलं जातं. तर ते म्हणतात हे मन जे तुम्ही म्हणता का नाही, तर मन आहे ना, हे काय माहितीये का? हे क्षणिक विज्ञानवाद्यांचं मन आहे का? मन हे कार्य आहे. मन काय आहे? कार्य आहे. आणि बुद्धी काय आहे? त्याचं कारण आहे. मग आता कार्याचा अंतर्भाव कशात होतो बरं आता झाला तर? हा, कारणात होतो. मग मन, आता मन काय झालं? कार्य झालं. आणि बुद्धी काय झाली? कारण झाली. तर शेवटी हे कार्यरूपी मन याचा अंतर्भाव कशात होईल? मनाचा परत मनात बुद्धीत होईल असं म्हणा ना. हा, मग कार्यरूपी असणारं मन ते कारणरूपी बुद्धीमध्ये त्याचा अंतर्भाव होतो, असं त्यांचं मत आहे. म्हणून मन आणि बुद्धी ही भिन्न मानू नका. ते बुद्धी म्हणजेच मन आहे असं लक्षात घ्या, त्याच कार्य आहे मन असं लक्षात घ्या. बघा आता, बुद्धीच मनाचा आकार धरते. आता हे बुद्धी आहे का नाही? आता आपण बुद्धी म्हणजे आत्मा आहे का नाही? आणि सगळ्या पदार्थाचा आकार कोण धरत असतं? बुद्धी. आत्मा धरतो का नाही? वास्तविक पाहिलं तर बाहेर कोणी पदार्थ आहे का? बाहेर कुण रज्जू जसा सर्प अत्यंत असत आहे, शून्यवाद्यांचं मत होतं ना, असत आहे का नाही? रज्जू जसा सर्प असत आहे, तसं परमात्मा हे जगत पूर्णपणे काय असत आहे. असत म्हणजे कोणत्या प्रकारची सत्ता नाही, ते कसं आहे? शून्य रूपाने आहे. मग जर तो आद्यस्थ पदार्थ हे जगत किंवा रज्जूवर बसलेला सर्प असत आहे, तर त्याचा अधिष्ठान सुद्धा कसं आहे? असत रूपाने आहे का नाही? असं त्या शून्यवाद्याचं मत होतं. तेव्हा त्याचं खंडन करताना या बुद्धिवाद्यांनी विज्ञानवाद्यांनी काय केलं की म्हणले, तू म्हणतो हे सगळं असं ते, पण त्याची प्रतीती कोणाला आली? का आलीच नाही. बरं तुला प्रतीती आल्या वाचून तू म्हटलं का नाही हे सगळं शून्य आहे? तुला प्रतीती आलीच ना शेवटी. मग तुला ज्यानी प्रतीती आली तो तरी आत्मा मानावा लागेल का नाही? तो आत्मा मानावा लागेल. आणि मग तो आत्मा कसा मांडला की जगामध्ये तू जसं म्हणतो की नाही हे सगळं बाहेर शून्य आहे, हे सगळं शून्यच आहे, काहीच नाही. परंतु हे सगळे बाहेर दिसणारे पदार्थ आहे का नाही, या सगळ्या बाहेर दिसणाऱ्या पदार्थाचा आकार कोण धारण करत आहे? तर बुद्धी धारण करत आहे. कोण धारण करत आहे? तर ती बुद्धी अशा पद्धतीचे आकार धारण करत आहे. मग आता हे जे मन आहे, या मनाला सुद्धा कोण धारण करत आहे? बुद्धीच धारण करत आहे ना हे सगळं. बरं, मन म्हणा किंवा बाकीचे काही पदार्थ म्हणा, ह्या सगळ्याचे आकार कोणी धारण केलेले? हे सगळे आकार बुद्धीनच धारण केलेले आहे असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून बुद्धीच मनाचा आकार धरते. म्हणून क्षणिक विज्ञान रूप बुद्धीच आत्मा आहे. म्हणून क्षणिक विज्ञान रूप उत्पत्ती स्थिती आणि लय अशा पद्धतीचा बुद्धीचं काय त्या ठिकाणी आत्मा आहे. मन आत्मा नाही. पण मनाला तुम्हाला आत्मा म्हणता येणार नाही, आहे का नाही? कार्याला आत्मा म्हणता येणार नाही. कारणाला आत्मा म्हटलं तर त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून मन आत्मा नाही याचा अभिप्राय हा आहे की, आता याचा अभिप्राय तात्पर्य
मूळ हेतू कारण काय आहे? तर सांगतात की सर्व पदार्थ विज्ञानाचेच आकार असून ते विज्ञान प्रकाश रूप आहे. आता सर्व पदार्थ विज्ञान म्हणजे बुद्धी, बुद्धी म्हणजे यांचा आकार, बुद्धी म्हणजे यांचा काय हा, बुद्धी म्हणजे यांचा काय हा, हा आत्मा, असं लक्षात घ्या. हा हे जरा इथं विसंगत झालं का पुढं काहीच लक्ष देत नाही. थोडं थोडं बोलत चला म्हणजे पुढचा विचार तुम्हाला लक्षात येऊन जाईल. सर्व पदार्थ विज्ञानाचेच आकार आहे, म्हणजे बाहेर जे सगळे पदार्थ आहे आणि आतमध्ये सगळे तुम्हाला पदार्थ प्रतीला येत असतील, तर ते सगळ्याचा आकार कोणी धारण केलेला आहे? तर बुद्धीनच धारण केलेला आहे. आणि बुद्धीच त्या ठिकाणी काय आहे? आत्मा आहे. म्हणून विज्ञानाचे हे सगळे पदार्थ काय आहे? आकार असून ते विज्ञान प्रकाश रूप आहे. विज्ञान प्रकाश रूप शब्दाचा अर्थ काय घ्यायचा या ठिकाणी? विज्ञान प्रकाश रूप आहे. विज्ञान प्रकाश शब्दाचा अर्थ हा ज्ञानरूप आत्मा आहे. बुद्धी ज्ञानरूप आहे आणि सगळ्याचा आकार बुद्धी धारण करते. ती बुद्धी प्रकाश रूप म्हणजे ज्ञानरूप आहे. तिथंच ज्ञान होत असतं, बाकी कुठेही ज्ञान होत नाही आपल्याला. आहे क्षणामध्ये विज्ञानाची उत्पत्ती आणि नाश होतो. आता हे यांचा विज्ञान, यांची बुद्धी, यांचा आत्मा कसा आहे? क्षणात. ऐक नाही, आता वडिलांच्या मांडीवर खेळणारा आणि आज नातवांना मांडीवर खेळतो, त्याचं खंडनच करून टाकलं होतं. कोणी कोणी खंडन केलं होतं ते लक्षात नाही राहिले ना. नायक वगैरे असले तर लक्षात आले तर बरं होते, नाही का नाही? त्यांनी खंडन करून टाकलं होतं. पण तो तर पण त्याचं मत अजून तसंच आहे. तर त्याचं मत आता तसं म्हणजे काय? त्यांनी तसंच मत आपलं मांडलेलं आहे. तुम्ही काही करा, पण आम्ही बदल करणार आहे का स्वतःमध्ये? आम्ही आमचं जे मत आहे त्या मताचाच आम्ही त्या ठिकाणी काय करणार आहे? विचार करणार आहे. मग त्यांचा आत्मा कसा आहे? विज्ञान. तर क्षणिक विज्ञान रूप आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय स्वरूपाचा आहे. पहिल्या विज्ञानाप्रमाणे दुसऱ्या विज्ञानाची उत्पत्ती झाली. पूर्व विज्ञानाचा नाश होतो. तशीच द्वितीय विज्ञानाची उत्पत्ती झाली असता द्वितीय विज्ञानाचा नाश, चतुर्थ उत्पत्ती आणि तृतीयाचा नाश, अशी नदी प्रमाणे विज्ञानाची धारा आहे. बघ आता यांचं काय म्हणणं आहे की पहिलं विज्ञान उत्पन्न झालं का दुसऱ्या विज्ञानाचा नाश, बरोबर आहे ना? हा, पहिलं उत्पन्न झालं, बरोबर आहे ना? पहिलं उत्पन्न झालं आणि पहिल्याचा काय होतो? नाश होऊन दुसरं उत्पन्न होतं. आहे का नाही? पहिल्याचं काय होतं? पहिल्याचा नाश झाला की दुसरं उत्पन्न होतं. दुसरं उत्पन्न झालं पहिल्याकडे पाहिलं तर पहिलं राहील का त्या ठिकाणी? पहिलं राहणार नाही. आहे का नाही? आणि त्याच्यामध्ये दुसरं असताना समोर तिसरं उत्पन्न झालं की दुसऱ्याचा नाश होतो का नाही? दुसऱ्याचा नाश होतो. चौथं उत्पन्न झालं का तिसऱ्याचा, पाचवं उत्पन्न झालं का चौथ्याचा, सहावं उत्पन्न झालं का पाचव्याचा, सातवं उत्पन्न झालं का सहाव्याचा. ही कशी आहे? धारा आहे. धारा, जसं पाण्यामध्ये आपण आंघोळ करतो का नाही, नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ. मग आता नदीच्या पाण्यावर आपण आंघोळीला गेलं आणि डुबकी जर मारली आणि आपण म्हणतो कालचं पाणी जरा थोडं वेगळं होतं आणि आजचं पाणी जरा थोडं वेगळं आहे, किंवा हा अनुभव आपल्याला कुठं पाहायला मिळतो? थंडीच्या दिवसाला पाहायला मिळतो का नाही? थंडीच्या दिवसाला हे अनुभव आपल्याला पाहायला मिळत असतो. पण आता जसं आपण म्हणतो आता जरा पाणी आज जरा थंड आहे किंवा पाणी गरम आहे असं म्हणतो. पण हे पाणी थंड गरम किंवा हे पाणी एक आहे असं म्हणण्याचं काही कारण आहे का? असं म्हणण्याचं काही कारण नाही. का कारण नाही बरं? त्याच मला सांगा, पाणी येत असताना अंगावरती त्याच अंतर सोडून येतं का बरोबरच वाहत असतं? जोडूनच वाहत असतं, मिश्रित होऊन वाहत असतं. तसं हे उत्पत्ती, स्थिती, लय हे जे आहे का नाही, पहिलं विज्ञान, दुसरं विज्ञान, तिसरं विज्ञान, याच्यामध्ये तुम्हाला फरक का कळत नाही? जसं नदीच्या प्रवाहामध्ये तुम्हाला पाण्याचा फरक कळतो का? पाणी किती बदललं, तुम्ही आंघोळ करत असताना कितीतरी पाणी, कितीतरी थेंब, कितीतरी अंश तुमच्यापासून निघून गेलेले पाण्याचे, बरोबर आहे का नाही? ते एवढे निघून गेले तर तुम्हाला ते कळाले का? ते कळत नाही. तसं या विज्ञानाची सुद्धा अशीच अवस्था आहे. हे विज्ञान कसे आले धारेप्रमाणे एकसारखी त्याची धारा वाहत असते आणि त्याच्यामध्ये हे सगळं बदलत राहतं. आणि तुम्ही काय म्हणता? वडिलांच्या मांडीवर खेळला, आज नातवांना खेळत, नातवांना मांडीवर खेळतो असं तुम्ही म्हणता, आहे का नाही? अहो हे तुम्हाला कळणारच नाही का? हे सगळं कसं चाललेलं आहे?
हे सगळं कसं चाललेलं आहे? तर हे याचं कारण असं आहे का हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे एकसारखं चाललेलं आहे. तसं नदीच्या प्रवाहामध्ये आपल्याला दोष पाहता येणार नाही किंवा हे पाणी वेगळं आहे असं म्हणता येणार नाही. तसं हा आत्मा विज्ञान रूप कसा आहे? क्षणिक विज्ञान रूप आणि आले धारेप्रमाणे एकसारखा अखंडित प्रवाहित त्या ठिकाणी होत असतो. म्हणून तो कसा आहे? क्षणिक विज्ञान रूप आहे. ती विज्ञानधारा एक आले व दुसरी प्रवृत्ती अशा दोन प्रकारची आहे. आता ती विज्ञानधारा, विज्ञान म्हणजे आत्मबुद्धी, याची काय असणारी धारा आहे. धारा म्हणजे एक सारखेपणा त्याच्यामध्ये आहे. जशी धार कशी एक सारखी चालत असते, तशी ही धार सुद्धा कशी असते? एक सारखी त्या ठिकाणी असते. त्याच्यामध्ये विज्ञानाची एक धारा म्हणजे मनाची, बुद्धीची एक धारा आणि मनाची एक धारा, दोन धारा लक्षात ठेवायच्या. आता बुद्धीचा आत्मा आणि आत्माच बुद्धी, आपलं बुद्धी आणि मन हे दोन्ही काही एकच आहे असं त्याचं म्हणणं होतं. तर या ठिकाणी दोन धारा बर का, एक मनाची धारा आणि एक बुद्धीची धारा त्या त्या ठिकाणी आपल्याला तो सांगत असतो. मग ही मनाची धारा आणि बुद्धीची धारा म्हणजे काय? तर बुद्धीची धारा म्हणजे विज्ञान धारा. विज्ञान म्हणजे काय? बुद्धी. त्याला काय म्हणायचं? बुद्धीची धारा म्हणजे विज्ञानाची धारा. तिला कोणती धारा म्हणायचं? आलेय धारा, आहे का नाही? आणि मनाची जी धारा आहे का नाही, ती मनाची धारा आहे, तिला काय म्हणायचं? प्रवृत्ती धारा. विज्ञानाची धारा आलेय धारा, मनाची धारा प्रवृत्ती धारा. झाल्या दोन प्रकारच्या धारा. लक्षात घ्यायचं, खाली लिहून घ्या वाटलं तर, तुम्हाला लिहून घेता आलं तर. बुद्धीची, विज्ञानाची धारा तिला कोणती धारा म्हणायचं? आलेय धारा. मनाची धारा प्रवृत्ती धारा, अशा दोन धारा लक्षात घ्यायच्या. आणि या दोनही धारा एक सारख्या त्या ठिकाणी वाहत असतात. ती विज्ञान धारा एक आले व दुसरी प्रवृत्ती अशी दोन प्रकारच्या आहेत. आता बघा ह्या दोन प्रकारच्या धारा कशा सांगतात ते. ज्यात अहम अहम अशी ज्यात अहम अहम अशी विज्ञान धारा असते तिला आलय विज्ञान धारा किंवा बुद्धही म्हणतात, आहे का नाही? आता अहम 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 हे जे आहे का नाही, तर हे अहम अहम म्हणजे काय बरं? आपण ते काल ओवी म्हटलं होतं बघा, की ते बुद्धीस पुरे अनिश्चित वस्तू मी का अहम अहम असा शब्द म्हणतो का नाही आपण? ते अहम शब्दाचा अर्थ काय? मी आत्मा आत्मा आत्मा, आहे का नाही? असं लक्षात घ्यायचं, आहे का नाही? तो कुठे असतो? शरीराच्या बाहेर असतो का आता असतो? आ आता असतो, आहे का नाही? आणि बाहेर त्या ठिकाणी आकार आहेत का नाही? बाहेर सगळे पदार्थ आकार होतात का नाही? तो आकार होतो. त्यावेळेस मग समजा इथं घट आहे, हा पट आहे, हा मठ आहे, हे अमुक आहे, हे तमुक आहे का नाही? असा पण निश्चय होतो का नाही? म्हणजे तुम्ही घाटालाच घट म्हणता का पटाला घट म्हणता? घाटालाच घट म्हणता, ऐक ना, पटालाच पट म्हणता. असा निश्चय होतो का नाही? मग निश्चय करण्याला कोण जातं पुढं? परत मन जातं ना पुढं. मग आता प्रवृत्ती कोणाची होणार आहे? आता आकार तर बुद्धीनं धारण केला, अहम अहम अशा पद्धतीनं तो आत्मा आहे का नाही? अहम अहम अशा पद्धतीनं तो आत्मा आहे. पण आत्मा असताना घट पट मठ हे निश्चय करायला कोण जातं पुढं? प्रवृत्ती कोणाची होते? मनाची होत असते, बरोबर आहे का नाही? मग ते मन काय जातं? पुढे जातं आणि पुढे जाऊन काय करतं? त्याचा निश्चय करतं. वास्तविक पहिला तर निश्चय कोणी केला पाहिजे? बुद्धीने केला पाहिजे. पण बुद्धीला आत्मा म्हणल्यामुळं आता मनाक काय दिलं काम? निश्चय करायचं काम दिलं. बरोबर आहे का ओंकार महाराज? आ मनाकडे काय काम दिलं याने आता? हा गट आहे, हा पट आहे, हे काम कोणाकडे दिलं निश्चय करायचं? मनाकडे दिलं ना त्याने. आणि अहम हे काम कोणाकडे? अहम अहम आत्मा हे काम कोणाचं आहे? विज्ञान बुद्धीचं आहे ना. आणि हा गट आहे, हा पट आहे, याचा विचार कोणी करायचा? मनाने करायचा. आलं लक्षात का? हा. हो. अहो अमम असतो ना, तो निर्विशेष असतो. त्याच्यात काही दोष आहे का आत्म्यामध्ये? दोष मात्र काही नाही. मग अमम म्हणजे तो घट पट मट असं काही म्हणेल का? असं काही म्हणत नाही. मग त्याचं पुढं मन जातं आणि मन काय करतं? हे घट आहे, हा पट आहे,
आहे का नाही? अशा पद्धतीची प्रवृत्ती कोणाची होते? मनाची अशा पद्धतीनं प्रवृत्ती होते आणि मन अशा पद्धतीनं घटपट हा विचार त्या ठिकाणी करत असतं. विज्ञानधारा असते तिला अशी असते ती विज्ञानधारा असते तिला आले विज्ञानधारा किंवा बुद्धी म्हणतात. हा घट आहे, हे शरीर आहे, अशा विज्ञानधारेस प्रवृत्ती विज्ञानधारा म्हणतात. अशा विज्ञानधारेस, आता हे विज्ञानाची धारा आहे का नाही, पण त्या विज्ञानाचा अंतर्भाव कशात आहे? आले विज्ञानधारेचा अंतर्भाव कशात येतो? प्रवृत्ती विज्ञानधारेत. म्हणजे कशात आला? प्रवृत्ती विज्ञानधारेत आला म्हणजे कशात आला? मनात आला. आता पुढं पर्यायाने मनच आहे ना पुढं. अहो पर्यायाने पुढं मनच आलं तुम्हाला, दुसरा पर्यायच नाही ना, ते कार्यरूपाने आलंच ना. आणि बुद्धी कशी आहे? कार्यरूपाने आहे ना. मग बुद्धी जी कार्यरूपाने आहे, आपलं कारण रूपाने बुद्धी जी आहे ती तुम्हाला प्रतीतीला येईल का? त्याच्यात काही दोष येईल का? आत्म्यात कुठं दोष आहे का? दोष नाही. पण हा घट आहे आणि हा पट आहे. आता इथं निर्विशेष म्हणा बरं, इथं निर्दोष म्हणा बरं, म्हणता येईल का? दोष आला ना त्याच्यामध्ये, वस्तूमध्ये फरक आला का नाही? फरक आला. आणि ते कोण करतं पुढं? प्रवृत्ती असणारी विज्ञान धारा, असं त्याच्यात लक्षात घ्यायचं. म्हणून अशा विज्ञान धारेस, आता हीच विज्ञान धारा आहे, त्या विज्ञान धारेला काय म्हणलं शेवटी? प्रवृत्ती विज्ञान धारा म्हणतात. आले विज्ञान धारेपासून प्रवृत्ती विज्ञान धारेची उत्पत्ती होते. म्हणून आले विज्ञान धारा पहिल्यांदा कोणती धारा? आत्मा, बुद्धी, विज्ञान, आले हे असणारे काय? विज्ञान धारा. आणि या धारेपासून म्हणजे याच कारणापासून कार्य उत्पन्न झालं. कोणतं? याच कारणापासून आले उत्पत्ती धारेपासून कोणतं कार्य धारा उत्पन्न झाली? प्रवृत्ती. प्रवृत्ती असं म्हणायचं आहे का नाही? प्रवृत्ती मनरूपी आहे का नाही, ही धारा त्या ठिकाणी उत्पन्न झाली. म्हणजे प्रवृत्ती विज्ञान, प्रवृत्ती विज्ञान झालं तर ते कोणतं झालं? कार्यरूपाने झालं. म्हणून आले विज्ञान धारेपासून प्रवृत्ती विज्ञान धारेची उत्पत्ती होते. मनाचे स्वरूप प्रवृत्ती विज्ञान धारेत आहे आणि मनाचं जे स्वरूप आहे का नाही, हे कोणत्या धारेमध्ये आले? शेवटी कार्यरूपाने प्रवृत्ती विज्ञान धारेमध्ये आलं. म्हणून ते आले विज्ञान रूप बुद्धीचे कार्य आहे. म्हणून ते काय झालं आता या ठिकाणी? आलय विज्ञान धारे, कुठे गेलं? अज्ञान विज्ञान रूप बुद्धीचे कार्य आहे. याकरता बुद्धीचा आत्मा आहे. म्हणून निश्चय काय केला आता? तुम्हाला आता मन वेगळं मानायची गरज आहे का? बंध, मोक्ष, अमुक तमुक हे तुम्ही आता मनाला स्वतंत्र मानता का? ते बुद्धीकडेच घ्या आता. आता मनाकडे, हा ठीक आहे, मन बंधनाला मुक्त होण्याला कारण आहे, पण मन आता स्वतंत्र आहे का? का कार्यापासूनच कारणापासूनच कार्याची उत्पत्ती होते? का बुद्धिरूपी कारणापासूनच मनरूपी कार्याची उत्पत्ती होते? म्हणून त्याचा अंतर्भाव कशात आला? मनाचा बुद्धिरूपी कारणामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणून आता तुम्ही मनाला आत्मा न मानता कशाला आत्मा म्हणा? बुद्धीलाच आत्मा अशा त्या ठिकाणी म्हणा, असं त्याचं म्हणणं आहे. याकरता बुद्धीचा आत्मा आहे. आलय विज्ञान धारेत प्रवृत्ती विज्ञान धारेच्या बाद चिंतनाने निर्विशेष क्षणिक विज्ञान धारेच्या स्थितीसच त्यांच्या मतात मोक्ष मानतात. आता इथं काय करायचं? आले विज्ञान धारेत, आले विज्ञान धारा म्हणजे कोणती? बोलत चला मग. बुद्धी आहे का नाही? आणि त्या बुद्धीमध्ये कशाचा अंतर्भाव करायचा आता आपल्याला? कोणत्या? प्रवृत्ती आहे का नाही? प्रवृत्ती मन रूपी प्रवृत्ती विज्ञान धारेचा आले विज्ञान धारेमध्ये काय करावा? बाद चिंतन करायचं, अंतर्भाव करायचं. जसं तुम्ही माग लक्षात आहे का नाही, मुख्य समानाधिकरण आणि बाद समानाधिकरण असं जे म्हटलं की नाही, तसं हा जीव काय कुटस्थाच असणारं प्रतिबिंब आहे. त्या आभासाला काय करायचं? कुटस्थाशी काय करायचं? आपला बाद करायचं आणि कुटस्थाशी ऐक्य करायचं, असं बाद चिंतन करायचं. तसं या प्रवृत्ती विज्ञान धारेचं काय करायचा? बाध करायचा. कशात बाध करायचा? आपल्या मूळ स्वरूपात, आपल्या कारणात म्हणजे बुद्धीमध्ये काय करायचं? त्याचा बाध करायचा, असं चिंतन करायचं. मग आता उरला उरे कोण? मन उरे का बुद्धी उरे? बुद्धीचा आत्मा आहे, मग तोच उरला. आणि मग तो उरला म्हणल्या मग आता आत्मा कशाला मानायचा? मनाला मानता का बुद्धीला मानता? बुद्धीलाच आत्मा माना, असं त्यांचं म्हणणं आहे. मग आले विज्ञान धारेत प्रवृत्ती विज्ञान धारेच्या बाद चिंतनाने निर्विशेष क्षणिक विज्ञान धारेच्या स्थितीसच आता उरण कोण? त्या ठिकाणी
आले आपलं आले क्षणिक विज्ञान रूप हीच आता त्या ठिकाणी धारा उरती. त्या स्थितीसच त्यांच्या मतात मोक्ष मानतात. विज्ञानवादी काय करतात, त्यालाच अशा पद्धतीने मोक्ष मानतात. या रीतीने क्षणिक विज्ञानवादी बुद्धी क्षणिक रूप या रीतीने आहे का नाही, या पद्धतीनं त्या असणाऱ्या प्रवृत्ती विज्ञान धारेचा आले विज्ञान धारेमध्ये बाध करून उरली असणारी जी बुद्धी आहे, त्या बुद्धी कशी आहे, क्षणिक विज्ञान रूप असणारी बुद्धी आहे. त्या रीतीने क्षणिक विज्ञानवादी बुद्धीस क्षणिक रूप आणि स्वयंप्रकाश रूप. आता क्षणिक रूप पण मानला बरं का, हे वरच विसरायचं नाही, कारण वरच्या वेळी परत आपल्याला खाली पाहायला मिळत असतात. म्हणून त्या बुद्धीला आता त्याने कसं मांडलेलं आहे, क्षणिक रूप मांडलेलंच आहे, पण कसं मांडलेलं आहे, स्वयंप्रकाश रूप मांडलेलं आहे. त्याला नवीन कोणी उत्पन्न करतो का त्या आत्म्याला? नवीन मात्र कोणी उत्पन्न करत नाही. तो कसा आहे, स्वयंप्रकाश रूप असणारा काय हा आत्मा त्या ठिकाणी आहे. म्हणून क्षणिक विज्ञान रूप आणि स्वयंप्रकाश रूप कल्पना करून ती बुद्धीच आत्मा आहे असे म्हणतात. म्हणून ती बुद्धीच काय ठरलं आता या ठिकाणी, आत्मा त्या ठिकाणी म्हटलेला आहे. आता इथं क्षणिक विज्ञान रूप झाला आणि स्वयंप्रकाश रूप कल्पना आहे का नाही, ह्या सगळ्या कल्पना कुठे येतात, आत्म्याच्या ठिकाणी येतात का आत्म्याला सोडून येतात? अहो ह्या कल्पना आत्म्याच्याच ठिकाणी ना, या बुद्धीच्याच ठिकाणी कल्पना आहे का नाही? या बुद्धीच्या ठिकाणी कल्पना त्या ठिकाणी आहे. संकल्प विकल्प कुठे, बुद्धीच्या ठिकाणी आहे. मन कुठे आहे, बुद्धीच्या ठिकाणी आहे. आणि सारं कुठे येतं, बुद्धीच्या ठिकाणी येतं. म्हणून बुद्धीलाच आत्मा माना, इतराला आत्मा मानून चालणार नाही. म्हणून करून ती बुद्धीच आत्मा आहे असे म्हणतात. आता परिच्छेद क्रमांक 28. आता हा परिच्छेद 28 जो आहे ना, याच्यामध्ये ना बऱ्याच जणांचं मत आहे. म्हणजे आता आपण जो महत्वाचा कोश आहे, कोणता, आनंदमय कोश, या आनंदमय कोशामध्ये पाहता असताना आता हे वरची तर मत सहजच, याचा आपण सहज खंडन करू शकतो. पण हा जो आनंदमय कोश आहे, याचं खंडन सहजासहजी करता येत नाही. आता इथं कुमारील भट्ट बोलतील, वार्तेकार बोलतील, प्रभाकर मत, सुगत मत अनुयायी, आपली आपली प्रत्येक जण या ठिकाणी मत मांडतील, आहे का नाही? आणि या मतामध्ये आपण सुद्धा कुठेतरी एका ठिकाणी गुंतलेलो आहे, हे सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येईल. पण ते कधी येईल लक्षात, जर आपण हा पाठ बारकाईनं किंवा हा सकाळचा ऐकून झाल्याच्या नंतर संध्याकाळी परत, जसं गाई गवत खाते आणि परत तिचं काय करते, रवंत करते, तसं श्रवण झाल्याच्या नंतर त्याचं मनन सुद्धा म्हणजे रवंत त्या ठिकाणी झालं पाहिजे. ज्याचं रवंतच होत नाही, त्याला प्रकृती चांगली होईल का? त्याची प्रकृती चांगली होऊ शकत नाही. ज्याने चांगलं रवंत केलं, त्याच गायला दूध येतं का नाही चांगलं, तिलाच दूध येतं. आणि ज्या गायीनं नुसतं खाल्लं आणि झोपी गेली, त्या गायीला दूध येईल का? तिला दूध येणार नाही. तसं चांगलं जर दूध यावं असं वाटत असेल, तर याचं काय केलं पाहिजे, आपण रवंत मनन सुद्धा चांगल्या प्रकारचं केलं, तर ते सार असणारं तत्व आपल्या हातामध्ये येऊ शकतं. आता किती झाले, 6 वाजले ना, थांबायचं आता या ठिकाणी. थांबू वाटलं तर बाकीचा मुद्दे आपण उद्याला पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.